आणि त्यांचं नाकातेपणा हे नेहमीच असतं. मला काही नवीन नाही आहे. पण आम्ही असणारं संघटन म्हणून जे असणारं ठरवलेलं आहे की RSS याच्यापर्यंत असणारा मोर्चा काढायचा, तो आम्ही काढणार. आता फक्त कुठपर्यंत आम्हाला जाऊ देतात ते आम्ही बघणार. मुख्यमंत्र्यांनी काय केलंय तरी अधिकारी सर्वांना मोर्चा काढायचा, मात्र कोणती तथ्य पुरावे आपल्याकडे नसताना मोर्चा. मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगतो की एस्टीम फाईल मधला पुरावा त्यांनी जर वाचला नसेल तर माझ्या अंदाजानं मुख्यमंत्र्यांच्या पदाला शोभा पोचणार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामुळे बदनाम झालेल्या व्यक्तीला किती वाचवायचं आणि किती आपली निष्ठा दाखवायची याची ठरवण्याचा वेळ आली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा निष्ठेपोटी पदापोटी लोटांगण घालणं हा जो प्रकार आहे तो मला वाटतं थांबवावा अशी फक्त माझी त्यांना विनंती आहे. BJP पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे. आपल्या स्वतःच्या पंतप्रधानाच्या विरोधात कारवाई करायला RSSनी ह्यांना असणारा पुढे आणलेला आहे की RSSचे असणारे प्रचारक राहिलेले आहेत. तेव्हा BJPच्या भूमिकेपेक्षा RSSची भूमिका ही सगळ्यात महत्वाची आहे. ते ज्यांचं नाव बदनाम झालेलं आहे आता फक्त उघडकीस आलेलं आहे की यांनी एसटीच्या सांगण्यावरनं काही राष्ट्रपती आणि काही पंतप्रधान यांच्या इथे सांगण्यावरनं मुजरा केला, परंतु जे काही एग्रीमेंट्स नंतर झालेले आहेत त्याच्यावरनं शंका आहे की एसटी आणि त्याच्या असणाऱ्या साथीदारांनी जसा व्यवहार केलेला आहे कवळ्या मुला आणि मुलींशी, वास यायला लागतोय की पंतप्रधान सुद्धा त्याच्यामध्ये अडकलेले आहेत का, आणि तो खुलासा आम्ही असणारा RSSला विचारतो. जिस तरीके से आप RSS के ऊपर मोर्चा लेके जाने वाले हैं, और मोहन जी आज सुबह ही दिल्ली के लिए रवाना हुए, वहाँ पे आप निवेदन किसको देंगे? सवाल ऐसा है कि वो दिल्ली चले गए ये तो हम लोग को खबर नहीं है. निवेदन के साथ साथ हम लोग उनसे चर्चा भी करेंगे ऐसा उनको संदेशा भेजा था. अब वो हमसे चर्चा करते या नहीं करते मेरे ख्याल से 11 साढ़े 11 बजे हम लोग को पता चलेगा. अगर नहीं करते हैं तो यही हम लोग मानते हैं कि व्यभिचारी जिंदगी जो है इसको RSS का समर्थन है. ऐसा ही आम जनता जो है उसको निकष पे आएगी. आप उनको संभालना है कि उनकी छवि उनको बचानी है नहीं बचानी है. कुठल्या नाही, मी खरातवरती नंतर घेणार आहे, आता काही बोलणार नाही. नाही, महाराष्ट्रातली एसटीन फाईल नाही आहे ती अजून, ती दुसरी एसटीन फाईल अजून निघायची आहे. हमला अरेस्ट करती है तो करेंगे तो बहुत अच्छी बात है. ऐसा है, पुलिस का हमेशा बयान होता है कि कानून व्यवस्था बिगड़ने वाली है. मैं उनसे कहूँगा कि भैया रिजिग्नेशन दे के चले जाओ, आपसे अच्छे आदमी आएंगे जो कानूनी व्यवस्था संभालते रहेंगे. मुझे बता दिए. काँग्रेस आणि एकत्र हा सगळा मोठा भविष्याच्या दृष्टीने एकत्र जाण्याच्या दिशेने आम्ही असं आता देशाला वाचायला निघालेलो. देशाला गुलाम करण्याची असणारी एग्रीमेंट्स झालेले आहेत. जे राफेल्स पाडण्यात आले आता ते
राफेल जे पडले, अजून आपल्याकडे ही माहिती नाही की किती भारताच्या हद्दीमध्ये पडले आणि किती पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पडले. आता उदाहरणार्थ एखादा पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पडला असेल तर मग तो वैमानिक कुठे आहे? भारताच्या ताब्यामध्ये आहे की पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे? आणि पुन्हा तुम्ही असणारं ज्याचा सोर्स कोड फ्रान्स द्यायला तयार नाही, त्याच्याबरोबर तुम्ही असणारं ज्यावेळेस 145 विमानांचा सौदा करताय, 85,000 कोटीचा असणारा सौदा करताय, त्यावेळेस हा खुलासा तर आला पाहिजे की सोर्स कोड आला ते त्याचं विजन वाढवता येतं, नाही तर ते ब्लाइंड आहे. पायलट्स निकामी होते असं जो असणारा भारतीय याच्याबद्दल तू केला अजिबात नाही. हे पायलट्स अत्यंत हुशार आहेत, कर्तबगार आहेत, पण राडारला जो सोर्स पाहिजे होता बियॉन्ड 300 किलोमीटर दिसण्याचा, तो सोर्स नसेल तर ते इट इज ब्लाइंड. त्याच्यामुळे आता हे तुम्ही ब्लाइंड माणसाच्या हातात बंदूक दिली तर तो कुठे धडधड 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 चालू शकतो, त्याला काय अर्थ नाहीये. क्या कारण है कि संघ कोई आपको निवेदन देना? क्योंकि संघ ही यहाँ सबसे बड़ी पॉलिटिकल पार्टी है. बीजेपी जो है वो उनकी सब्सिडरी है और सब्सिडरी कोई भूमिका नहीं लेगी जब तक संघ भूमिका नहीं लेता है. इसलिए हम संघ से कह रहे हैं कि आप भूमिका ले लो कि एक व्यभिचार प्रधानमंत्री आपको चाहिए या चरित्रवान प्रधानमंत्री चाहिए, इसका डिसीजन आपने लेना चाहिए. मुख्यमंत्री असे म्हणाले की पुरावे नाहीये, फक्त तुम्ही मीडियात आलेल्या बातम्या बोलता, त्यावर तुम्ही कसं बोलता? माझ्याकडे दुसरी एक बातमी आहे ती मी आता सभेमध्ये जाहीर करणार आहे.